लखन दादा, लखन दादा, माझी कॉफी घेऊन या लवकर. वीरू, आई, वीरू, आई, वीरू, आई, सुनबाई, अगं पारुशीस का तू अजून? कसं ग व्हायचं? आता तू पाटील नाही, सूर्यवंशी आहेस. आणि सूर्यवंशांच्या मध्ये सूर्य उगवायच्या आत उठतात. त्यामुळं पाटलांच्या नाही, सूर्यवंशांच्या रीतीभातीप्रमाणे तुला वागायला लागेल. अगं तुझा नवरा आणि सासू बघ 5च्या ठोक्याला उठून आवरून कामाला बी लागल्यात. पिऊ, अगं उठलीस होय? वय उठली, आज जरा लवकरच उठल्या. तुझ्या डॅडींच्या घरी असंच आराम करत असशील नाही का ग दुपारपर्यंत? अगं काय हरकत नाही माझी. हा, पण लोक नावं ठेवतात ना, नवी नवरी आहेस तू. आणि लोकांनी तुला नावं ठेवलेलं मला अजिबात आवडणार नाही. बरं जाऊ दे, मी पण काय बोलत बसले. जाते, व्हायचलंय गडबड आज जरा. उद्यापासून जरा लवकरच उठायचं बघा बरं का. पिऊ, मी पाणी काढते, तू पाठदिशी आंघोळ करून घे. हा, पिऊ, काय झालं ग? आई, ते माझ्याकडे साड्याच नाही येत नेसायला. जी आहे ती एवढी एकच आहे. अगो बया, तू नको काळजी करूस, आपण निशाकडनं आणू. चल चल. चल. अगं हे बघ, इथंच बसली निशा. ये निशा. हा मोठे, बोला की. अगं अगं पिऊकडे नेसायला साडी नाही. तुझ्याकडे एखादी असली तर दे की तात्पुरती नेसायला. नाही म्हणजे मी वीरूला सांगते की नंतर बाजारात ना. हा मोठी आई, एवढंच ना, तुम्ही नका काळजी करू. माझ्याकडे लई भारी भारीतल्या साड्या आहेत, मी देते तिला. पिऊ, तू घे आवरून, आलेच मी साडी घेऊन येते. हा, चल. निशा, हा मम्मी. काय करतेस ग बाळा? अहो मम्मी, पिऊसाठी एखादी साडी बघते. का? अहो आपण तिला लग्नासाठी आणि हळदीसाठी 2च साड्या घेतल्या. रोजच्या वापरातली साडी कुठे घेतली तिला? होय ग, माझ्या ध्यानातच नाही आलं बघ हे. पळून आले नव का? तिच्याकडे साड्या नसतीलच.
दे कधी भारीतली साडी मग. होय मम्मी देते, फक्त तुम्ही मला एवढंच सांगा ती येलो देऊ का पिंक देऊ. म्हणजे बघा ती येलो तिच्यावर लई भारी दिसेल आणि पिंक तिच्या गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसेल बघा, लईच भारी दिसेल. पण मला वाटतं येलो जास्त नाही, पिंक पिंक येलो. मम्मी तुम्ही लईच कन्फ्युज केलं बघा मला. निशा कपाट पण देऊन टाक ना तिला. कपाट का? अगं तर तिला तू साडी देणार, मग तिच्याकडे कपाट नाहीये, मग तुला कपाट बी द्यायला लागेल ना. आता उद्या तिच्याकडे खोली नाहीये, मग खोली पण द्यायला लागेल तुझी. हा मग आणखीन काय मागल, मग ते पण द्यायला लागेल तुला. किती गो बोळी आहेस तू निशा. तुझ्यासारखी भोळी आणि मोठ्या मनाची सून मिळाली मला. नशीबच काढले बघ मी. निशा तुझ्यासारखी भोळी माणसं या जगात नाहीयेत ग बाबा. हे बघ, एखाद्याला आपण बोट दिलं ना की डायरेक्ट हात पकडतो तो. ही तर अंकुशरावची पोरगी आहे. म्हणजे डायरेक्ट माझा गळाच धरणार. मम्मी तू कुणालाच घाबरत नाही बरं का. म्हणजे तिचे वडील त्या अंकुशराव पाटील केवढे डेंजर आहेत, ते त्यासनी बी नाही घाबरली. नाही नाही नको, मी काय माझ्या साड्या नाही द्यायची. अगं अगं एक साडी तरी दे तिला. मी नाही देणार. मी काय मगता घेतला मी तिला मदत करायचं. मला नाही द्यायची तिला साडी बिडी काय. राहू दे बाई. बघ आता तूच ठरव. कसं आहे, तुझ्यावर काही जबरदस्ती नाही केलेली कोणी. मम्मी मी आलेच, तिला सांगून येते माझ्याकडे काही साड्या बिड्या नाहीत. हा आलेच जाऊ. हाय तुम्ही थांबा. ताई काढल्या का साड्या तुम्ही? कमी येऊन निवडायला. नाही अगं त्याचं काय झालं, मी लई शोधल्या माझ्या काय जुन्या साड्या आहेत का, पण नाही ग गावल्या. ज्या आहेत त्या लई भारी आहेत आणि तुझ्यावर त्या नाही शोभून दिसणार. निशा बरोबर आहे तुझं पोरी, असू देत. मिस करते काहीतरी. सुनंदा, अगं माझ्या सुनेला साडी पाहिजे होती, कुठे बोलली नाहीस तू मला. अगं माझ्या सुनेसाठी साड्यांचा ढीग लावीन मी. दीपे लवकर आण इकडं. ठेव इथं. बघ सुनबाई, तुला कुठली आवडते त्यातली साडी. काकी काय बी म्हणा, तुमचं मन लयच मोठं आहे. नाही म्हणजे आजकाल एवढी कुठली सासू करते ना सुनासाठी. अगं तेवढं तर करायला नको आहे माझ्या सुनेसाठी. हा बघ तुला कुठली आवडते ती. हा नाहीतर एक काम कर, सगळ्याच ठेवून दे तुला. काय आहे, टाकून देण्यापेक्षा तुला वापरायला तरी येतील नाही का. आणि वीरूला सांग 4 साड्या घेऊन ये म्हणा तुला नवीन. आणि पैसे नसले तर माझ्याकडनं घ्यायला सांग. माझ्या सुनेला काही कमी नाही पडलेलं मला नाही चालणार. पैशाची काहीच अडचण नाही ग कांचन, तिला नवीन साड्या आणणारच आहे. पण आजच्या दिवसला नवीन साडी पाहिजे होती ग. आता लग्न झालेल्या पुरीला लगेच दुसऱ्या दिवशी जुनी साडी नेसणं कसं दिसेल ग. अगं त्यात दिसायचं काय, मस्त सोन्याचा तुकडा आहे माझी सुनबाई. आणि कुणाला कळणार बी नाही हिच्या अंगावर जुनी साडी आहे ती. आणि आता गरजेला जुनी साडी नेसायला नाही थोडीच म्हणणार आहे सुनबाई. काय ग
हो काकी, चालेल मला यातली साडी. काकी ही नेसते. प्रियांका अंकुशराव पाटील, ही तर आत्ताची सुरुवात आहे. अजून तर अंकुशरावला भर लग्नात दिलेला शब्द पाळायचा आहे मला. तुला घरातली पायपुसणी करायचं आहे हे विसरली नाही मी. पिऊ, अगं तू जुनी साडी का नेसलीस? नव्या नवरीनं असं जुनं काही नेसायचं नसते. काकीनं बघितलं ना तर खवळत्याल. अरे काकीनच मला ही साडी दिली आणि असं बी माझ्याकडे लग्नाची सोडून दुसरी साडीच नव्हती ना. अगं पण नव्या नवरीनं असं जुनं काही घालायचंच नसते. वीरू, नवजून असं काय बी नसतं. आणि असं बी पळून गेलो असतो तर साडी तरी मिळाली असती का आपल्याला? आणि साड्यांचं काय, अरे घेऊ की पाहिजे तेवढ्या, आपल्याला काय कमी आहे? नवरदेव, ओ नवरदेव, काय मग, काय म्हणते मॅरिड लाईफ? हा, कसं वाटतंय मग लगीन करून? विरे, हा सगळं तुझ्या मनासारखं झालं ना? पियुशी लगीन बी झालंय, असं का तोंड पाडून बसलेस आता? नाग्या, लगीन केलंय मी, पण जबाबदारीचं काय? अरे माझ्या बायकोला आधी एक साडी विकत नाही घेऊ शकलो रे मी. काय बी करून तिला साडी आणली पाहिजे. चल नाग्या. ए विरे, अरे बस बस तू बस. नाग्या, अरे बस तरी तू, तुला काय एवढा नको लोड घेस तू. थोडा वेळ येतं ना तुझ्या घरापुढे अशी साड्यांची तप्पी लागल, तप्पी हा शब्द आहे ना आग्याचा. हे कडू, अशी कशी थप्पी लागल मी साड्या न घेता? एवढ्या अशा साड्या घ्यायला
माझ्याकडे पैसे नाहीत रे. एवढ्या कशाला? एक बारीतली साडी घ्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. ए विरे, तू बस पहिल्यांदा खाली बस. नका एवढी नको काळजी करूस. आणि कसं असतंय ना, नवीन लग्न झालं ना, नवऱ्याला वर्षभर बायकोसाठी साड्याच घ्याव्या नाही लागत. तेवढ्या साड्या आयरातच येतात ना. आणि तू थोडा वेळ कळ काढ, तर बायकांची लाईन लागते का ना बघ वहिनींची वटी भरायला. मला नाही वाटत कोणी येईल म्हणून. जाऊ दे. चल. अरे माग नंदावणी आहेत घरात? पिऊ वहिनींची वटी भरायला आला ना? हो. आहेत आहेत, आतमध्ये बघा, तिकडे जावा. बर. कसं आहे, बोललो होतं का नाही आपण? अरे मागाशीच बघितलं होतं मी यांना इकडे येताना. चल तुला बी टॉवेल टोपी. चल चल चल. सुनंदा काकी, तुमच्या ह्या अशा लग्नाच्या घायगडबडीमुळं आमचं लग्नाचं लाडू खायचं राहिलं बरं का. आगे देऊ की. सुनंदा वहिनी, येऊ का? ये शोभा, घे वटी भर. सुनंदा वहिनी, सोन 1 लाखात 1 आहे बर का. बया, बघता बघता ढिगच लागला की साड्यांचा. ह्या सगळ्या साड्या एका कपाटात नाहीत मावायच्या. अजून एक खुली लागल, हाय की नाही काकी? काकी, ही घ्या तुमची साडी. अगं, लगेच काय आणलीस? ठेवायचीस की तुला? अहो नाही काकी, ठेवा. परत कधी लागली की मागून घेईनच की मी. हा ना, असं बी आता वाटत नाही त्याची गरज पडेल म्हणून. म्हणजे बघा ना, सकाळपर्यंत माझ्याकडे साधी एक साडी नव्हती नेसायला, आणि आता वर्षभर पुरून उरतील एवढ्या साड्या दिल्यात गावातल्या बायकांनी. खरं सांगू काकी, गावकऱ्यांचं वीरवर एवढं प्रेम आहे, हे बघून लई आनंद झाला. आणि हो, बरं झालं तुम्ही मला ते कपाट दिलं, नाही तर एवढ्या साड्या कुठे ठेवायच्या हीच कळलं नसतं मला. मला पुढचं सगळं कळतं ग. मी काळाच्या एक पाऊल नेहमीच पुढे असते, त्यामुळं तुझी काय पाठ सोडत नाही मी. म्हणजे माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि मला बी तेवढंच पाहिजे काकी. हे घ्या तुमची साडी. आलेच. हा, कांचन, अगं चल की, बाहेर गोंधळी कवाची आली. मग मी काय नाचू काय? तुम्हाला जर एवढाच आनंद झाला असेल ना पुतण्याच्या गोंधळाचा, मग तुम्हीच रात जागवा आणि गोंधळ घाला. बरं बाई, तुला यायचं तवा ये, मी जातो. तिच्याशी कवा कवा कसं बोलायचं तेच कळत नाही.